मिरजेत शिवसेना युवा सेनेचे महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि नीट पेपर लीक विरोधात आंदोलन। वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीबरोबरच नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आज मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले। मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे हे आंदोलन पार पडले। युवा सेना नेते पैलवान कुबेरसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। केंद्र सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी बोलताना युवा सेना नेते कुबेरसिंह राजपूत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। सामान्य नागरिक आधीच महागाईमुळे त्रस्त आहेत। पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे। त्यातच नीट पेपर लीक सारख्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। सरकारने तात्काळ दरवाढ कमी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास शिवसेना पद्धतीने आणखी उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही युवा सेनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, उपजिल्हा संघटक माजी नगरसेवक साजिद पठाण, महिला आघाडी जिल्हा संघटिका शाकिरा जमादार, उपजिल्हा संघटिका सरोजिनी माळी, स्नेहल माळी, मिरज तालुका प्रमुख विश्वास कांबळे, तालुका उपप्रमुख दीपक पाटील, शहर प्रमुख सुरेश भोसले, शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, शहर संघटक पांडुरंग लोहार, शहर संघटक असलम बाडवाले, नितीन जाधव, फिरोज मुलानी, सुनील ढोले, उपप्रमुख सूरज डावरी, अब्दुल मोमीन, चंद्रकांत वरकल, अब्दुल मोमीन, उपशहर संघटक राजू गायकवाड, सलमान शेख, बाबू रेड्डी, शाखा प्रमुख बाबू पानवाले, तेजस शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। विषय आहे महिलांचा विषय आहे। महिलांना गॅसवर स्वयंपाक करून सवय झालेली आहे आणि गॅस दर वाढवलेला आहे। जे 1500 रुपये तुम्ही लाडक्या बहिणीसाठी दिलासा ते सर नावाला केलासा, त्यासाठी महिला आमच्या वक्तव्य पूर्ण करूशना गॅससाठी त्यांनी प्रवृत्त झाले। आज आणि गॅस आम्हाला तुम्ही जास्त रेट लावलेला आहे, कमी रेट उतर जो पाहिजे आहे आम्हाला आता गॅस परवडत, त्यामुळे आम्ही इथे जळणावरती आम्ही स्वयंपाक करत आहे। पेट्रोल पण वाढलेलं आहे, डिझेल वाढलेलं आहे। शेतकरी लोकांनी औषध मारायला वगैरे त्यांचा प्रॉब्लेम येत आहे, तरी सगळं करत आहे। आज गॅस वाढले, पेट्रोल वाढले, तेल वाढले आणि गॅसला नंबर लावायसाठी एक एवढी मोठी रांगत थांबायला लागतं। घरातलं काम करायचं काय, सिलेंडर टाकीला 2 नंबर लावून बसायचं, त्यामुळं गॅस बी मिळेना। आणि काल तर 21 दिवसांनी वर झालं तर मी तिथं येऊन गेलं ना, तिने म्हणायला लागल्यात 21 तारीखलाच तुम्ही 21 दिवसानं तुम्ही सिलेंडरचं नंबर लावायचं होतं। आता तुम्ही घरी जावं म्हणून सांगून तिला लावून दिलं आहे। त्यांना 8 दिवस झाले, त्यांना बी गॅस नाही, 21 दिवसासाठी म्हणून बसल्यात। त्यामुळं आम्ही इथं आंदोलन केल्यात। जेव्हा आंदोलन करायचं जर आहे ना कमी करायला पाहिजे आणि सिलेंडर ब्लॅक नाही का लागल्या, 2-2 हजार ब्लॅक नाही का लागल्यात गॅस, आणि गोरगरिबाला मिळत नाही तर रिक्षाला हिला तिला आणि सगळ्याला, आणि इथं मिळेल ना गॅस। जेवण पाणी मुश्किल झाले लोकांचं। गॅसचं रेट नाही कमी झालं तर पुरं आंदोलन करणार। युवा सेना मिरज शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। या आंदोलनाचा विषय असा आहे की केंद्र सरकार दररोज पेट्रोल वाढवतंय, डिझेल वाढवतंय, गॅस वाढवतंय। या सर्वांच्या निषेधार्थ आम्ही आज युवा सेना मिरज शहराच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। तसंच नीट परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या लोकांना केंद्र सरकारनं कशा पद्धतीनं पाठीशी घातलं हे देखील जनतेला कळणं गरजेचं होतं। त्यामुळे नीट परीक्षेचा विषय सुद्धा आम्ही इथं घेतलेला आहे। 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे। आम्हाला काय आता अच्छे दिन नको आहेत, आम्हाला आमचे पुरे दिनच बरे होते। त्यामुळं या पंतप्रधानांनी जो काय इंधन दरवाढचा विषय लावून धरलेला आहे याच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा वहिनी पवार यांना आम्ही या काळ्या झेंड्याद्वारे त्यांचा निषेध व्यक्त करतो की त्यांनी राजरोसपणे या जनतेच्या खिशाशी खेळण्याचा प्रयत्न जो चालू ठेवला आहे तो त्यांनी लवकरात लवकर बंद करावा, अन्यथा इथनं पुढं शिवसेना स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून जसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही।
सिलेंडर आणि गॅस शेगडीची इथे पूजा केलेली आहे. आता हे सगळं गोळा करून आम्ही तळ्यात नेऊन फेकणार आहे, कारण गोरगरीब जनतेला आता सिलेंडरवर स्वयंपाक परवडत नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेनं चुलीचा आधार घेतलेला आहे. त्यामुळे आज आमच्या माता भगिनी इथं डोक्याला हात लावून या सिलेंडर समोर आणि शेगडी समोर बसलेले आहेत. येत्या काळात सर्व भारत देशामध्ये हीच परिस्थिती येणार आहे, कारण हे केंद्र सरकार त्यांचे जे शेठ लोक आहेत अदानी अंबानी यांना फक्त मदत करतंय आणि गोरगरीब जनतेची लूट करण्याचा प्रयत्न यांनी राजरोसपणे चालू ठेवलेला आहे.